नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मित्रांनो, तुम्हाला कल्पना असेल की स्पेक्ट्रम अकॅडमी गेल्या 25 वर्षापासून एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी, सरळ सेवा, पोलीस भरती, त्याचबरोबर टी-ए-टी अर्थातच इतर ज्या काही छोट्या मोठ्या स्पर्धा परीक्षा आहे, या स्पर्धा परीक्षेमध्ये स्पेक्ट्रम अकॅडमीने उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना हक्काची, मानासन्मानाची आणि प्रतिष्ठेची भाकरी दिलेली आहे. आणि आत्ताच शासनाने जाहीर केलेलं आहे की शिक्षक पात्रता परीक्षा ही आता लवकरच होणार आहे आणि बरेच विद्यार्थी या ठिकाणी या परीक्षेची तुम्ही तयारी करत आहात. तुम्हाला मेरिट लिस्टला येण्यासाठी किंबहुना या ठिकाणी हक्काची नोकरी मिळवण्यासाठी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमी सदैव तुमच्या मदतीला आहे. आणि या ठिकाणी मी देखील तुम्हाला याच्यामधील जो काही मराठी व्याकरण वगैरे आहे, हे मराठी व्याकरण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. मित्रांनो, गेल्या 32 वर्षापासून मी देखील यूपीएससी, एमपीएससी, सरळ सेवा, पोलीस भरती, त्याचबरोबर शिक्षक पात्रता परीक्षा या सर्वच परीक्षांना मराठी व्याकरण शिकवत असतो. मित्रांनो, खरं सांगायचं म्हणजे आज तुम्ही जर आजूबाजूला नजर टाकली तर एका बाजूला इमारतीची उंची वाढली, दुसऱ्या बाजूला मात्र माणसातील माणुसकी कमी झाली. रस्ते रुंद झाले, दृष्टी मात्र अरुंद झाली. सुख सोयी पुष्कळ आहे, वेळ मात्र दुर्मिळ झाला. माहितीचे डोंगर साचलेत, नेमकेपणाचे झरे आटलेत. तुम्ही आम्ही बोलतो फार, प्रेम मात्र क्वचित असतं आणि तिरस्कार मात्र सहज असतो. आजूबाजूची हवा शुद्ध करण्यासाठी तुम्ही आम्ही जीवाचा आटापिटा करतोय, पण त्यात जीव गुदमरतोय त्याचं काय? म्हणून जीवाचं गुदमरणं बाजूला होण्यासाठी, तुम्हाला हक्काची, मानासन्मानाची आणि प्रतिष्ठेची भाकरी मिळवण्यासाठी हीच खरी संधी आहे. कारण मित्रांनो, ऑलरेडी तुम्ही या ठिकाणी डी-एड आहात, बी-एड आहात, तुम्ही एम-ए केलेले आहे, मास्टर पदवी तुम्ही डिग्री घेतलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आजही तुम्ही नोकरीच्या, हक्काच्या भाकरीच्या शोधात आहात. आणि म्हणून या ठिकाणी ही संधी तुम्हाला चालून आलेली आहे. खरं सांगू, ज्याला संधी मिळते ना, तो भाग्यवान असतो. जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान असतो आणि जो संधीचं सोनं करतो तो विजेता ठरत असतो. हीच खरी संधी आहे तुम्हाला हक्काची नोकरी मिळवण्याची. आणि मग ही नोकरी मिळवत असताना खरं सांगायचं म्हणजे पंडित नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया मध्ये म्हटलेलं आहे, पेरते व्हा निवडक पेरा, म्हणजे सर्वत्र सुखी होईल. त्या निवडक विचारांची पेरणी या ठिकाणी तुमच्यापर्यंत करणार आहे. मित्रांनो, मी जो तुमच्या समोर उभा आहे, तर माझं नाव आहे प्राध्यापक गणपत उघडे. मी 3 विषयामध्ये एम-ए मराठी, एम-ए हिस्ट्री, एम-ए इकॉनॉमिक्स आणि त्याचबरोबर बी-एड पण झालेला आहे. आणि मग याच्यामध्ये मी तुम्हाला जे काही मराठी व्याकरण शिकवणार आहे, अगदी सर्वसामान्य विद्यार्थ्याला समजेल, पैकीच्या पैकी मार्क पडतील अशा साध्या सोप्या सरळ शब्दात, ट्रिक्सद्वारे मी तुम्हाला शिकवणार आहे. आता हा विचार करत असताना हे जे काही मराठी व्याकरण आहे, तुम्हाला 30 गुण आहे. 30 पैकी 30 मार्क तुम्ही पाडू शकता. तुम्ही जर पाठीमागचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर पाहिले असतील तर तुमच्या लक्षात येत असेल. मग त्याच्यामध्ये काय असतं, पद्य आकलन असतं, त्याचबरोबर काळावरती प्रश्न असतात, वाक्य विचार असेल, त्याचबरोबर शब्द विचार असेल. आता या मराठी व्याकरणामध्ये नेमकं काय बरं का, नेमकं काय? आता याचा जर विचार वगैरे केला तर याच्यामध्ये 3 घटक महत्वाचे आहेत. 3 घटकामध्ये पहिला जो काही घटक आहे, त्या पहिल्या घटकाचा जर विचार वगैरे केला तर तो घटकाचा विचार करत असताना पहिला घटक आहे तो म्हणजे काय आहे, वर्ण विचार. काय आहे, वर्ण विचार. आता वर्ण विचाराच्या संदर्भात विचार करत असताना वर्ण विचारामध्ये तुम्हाला कल्पना आहे की तुम्ही मुळातच शिक्षक आहात. प्रथमतः शिक्षक या नात्याने तुम्हाला काय करायचं आहे की स्वतःची आगली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अभ्यास अभ्यास आणि अभ्यासच करणं गरजेचं आहे. आणि म्हणून वर्ण विचाराच्या संदर्भात विचार करत असताना मानवाच्या तोंडावाटे
असंख्य ध्वनी बाहेर पडतात. त्यातील ठराविक ध्वनींचीच भाषा बनत असते. ध्वनींना ध्वनी चिन्ह दिले की त्याचं अक्षरामध्ये रूपांतर होतं. कशामध्ये? अक्षरामध्ये रूपांतर होतं. अक्षरे म्हणजे तुमच्या आमच्या आवाजाच्या काय आहेत? खुणा आहेत. बरोबर आहे ना? आणि अक्षरे ही पूर्ण उच्चाराची असतात. खरं पाहिलं तर परीक्षेला असाही प्रश्न विचारला जाईल बरं का. मी तुम्हाला मुद्दामून एक प्रश्न विचारतो. पाहूया तुमची उत्तरं काय आहेत ते. आता मी जर तुम्हाला प्रश्न विचारला की मराठी भाषा ही खालीलपैकी कोणत्या घटकापासून बनलेली आहे? आणि मग इथं पर्याय तुम्हाला दिला. ए. मराठी भाषा ही अक्षरांची बनलेली आहे. बी. मराठी भाषा ही शब्दांची बनलेली आहे. सी. मराठी भाषा ही वाक्यांची बनलेली आहे. मराठी भाषा ही ध्वनींची बनलेली आहे. ध्वनींची बनलेली आहे. काय उत्तर असावं सांगा बरं? काय वाटतं तुम्हाला काय असावं? की मराठी भाषा ही नेमकी अक्षरांची आहे, शब्दांची आहे, वाक्यांची आहे की ध्वनींची आहे? योग्य पर्यायाची जर तुम्हाला निवड करायची असेल तर काय पर्याय असेल सांगा बरं? पहा कोण बनेगा करोडपती मध्ये. पाहूया कोणाचं उत्तर बरोबर येतंय ते. तर मित्रांनो इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. मी आता शब्द काय वापरला पहा. की मानवाच्या तोंडावाटे असंख्य ध्वनी बाहेर पडतात. त्यातील ठराविक ध्वनींचीच भाषा बनत असते. ध्वनींना ध्वनी चिन्ह दिले की त्याचं अक्षरामध्ये रूपांतर होतं. अक्षरे म्हणजे आपल्या आवाजाच्या खुणा. ती पूर्ण उच्चाराची असतात. मग अक्षरांचा काय बनतो? शब्द. शब्दाचं काय बनत असतो? शब्दांचं शब्द ठराविक क्रमाने एकत्र आले की अर्थपूर्ण काय होतं? वाक्य तयार होतं. आणि म्हणून आपली जी काही मराठी भाषा आहे ही मराठी भाषा त्या ठिकाणी कशाची बनलेली आहे? वाक्यांची बनलेली आहे. कशाची बनलेली आहे? वाक्यांची. वाक्यामध्ये काय असतात? शब्द. शब्दामध्ये काय असतात? अक्षरे. अक्षरे अक्षरांमध्ये काय असतात? मूलध्वनी असतात. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये वर्ण विचाराचा विचार करत असताना स्वर, स्वरादी, व्यंजने त्यांची जी काही उच्चार स्थानं वगैरे आहेत ही उच्चार स्थानं पाहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरा जो काही घटक आहे हा वर्ण विचार पाहिला आपण. वर्ण विचार. वर्ण विचारावर आधारित दुसरा जो काही घटक आहे त्याला काय म्हटलं जातं? शब्द विचार. काय आहे तो? शब्द विचार. आता शब्द विचाराचा विचार करत असताना तुम्ही मागची जर प्रश्नपत्रिका वगैरे जर पाहाल तर तुमच्या लक्षात येऊन जाईल समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, मराठीतील गाजलेली पुस्तकं व त्यांची गाजलेली पुस्तकं व लेखक, मराठीतील गाजलेले साहित्यिक व त्यांची टोपण नावे. त्याचबरोबर तुमच्या भाषेमध्ये किंवा आपल्या भाषेमध्ये आपण थोडक्यात त्याला मराठी जीके म्हणतो. मराठी जीके म्हणजे मराठीतील सामान्य. की ज्ञानपीठ पुरस्काराला सुरुवात केव्हा झाली? 2014चा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला भेटला? मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी कोणती? यासारखे एक ना अनेक प्रश्न विचारले जातात. म्हणजे हा जो काही प्रकार वगैरे आहे या प्रकाराला काय म्हटलं जातं? शब्द विचार. वर्ण विचारावर आधारित काय आहे? शब्द विचार आहे. आणि शब्द विचारावर आधारित तिसरा जो काही प्रकार आहे त्याला काय म्हटलं जातं? वाक्य प्रकार. काय म्हटलं जातं? वाक्य प्रकार. आता वाक्य प्रकारामध्ये मी तुम्हाला काय शिकवणार आहे तर वाक्य प्रकाराचा विचार करत असताना पाठीमागची जर प्रश्नपत्रिका पाहिली तर त्याच्यामध्ये वाक्याचे प्रकार आहेत. त्याचबरोबर काळ आहे. त्याच्यानंतर समास आहे. त्याचबरोबर भाषेचे अलंकार वगैरे आहे. असे बरोबर आहे ना. म्हणजे ज्याला आपण मराठी व्याकरणातील घटक आणि उपघटक म्हणतो या घटकावरती आणि उपघटकावरती विविध प्रकारचे जे काही प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांची उत्तरे येण्यासाठी आपण वाक्य विचाराचा देखील विचार करणार आहोत. आणि म्हणून परत लक्षात घ्या मराठी व्याकरणामध्ये तीनच घटक महत्वाचे आहेत. एक आहे वर्ण विचार. वर्ण विचारावर आधारित दुसरा घटक आहे शब्द विचार आणि शब्द विचारावरती तिसरा घटक आहे वाक्य विचार. मित्रांनो गेल्या 32 वर्षापासून मी मराठी व्याकरण शिकवत असतो आणि म्हणून जर आता तुम्ही जर टीईटीचा अभ्यास करत असाल तर तुमचे मित्र असतील, इतर कोणी नातेवाईक असतील त्यांनाही सांगा काय की या ठिकाणी स्पेक्ट्रा अकॅडमीने खास तुमच्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा हा कोर्स ऑनलाईन पद्धतीने सुरू केलेला आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अगदी सर्वसामान्य विद्यार्थ्याला परवडेल एवढ्या अगदी नाममात्र फी मध्ये संपूर्ण कोर्स तुमच्यापर्यंत पोहोचणारा तुमच्यापर्यंत येणार आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे इथं
जी काही तुम्हाला फॅकल्टी वगैरे आहे, मग मराठी असेल, त्याचबरोबर गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, इंग्रजी असेल, हे संपूर्ण विषय तुमच्यापर्यंत पोहोचले जातील, किंबहुना जास्तीत जास्त विद्यार्थी मेरिटला कसे येतील या दृष्टिकोनातून आमचा तो उद्देश वगैरे आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला सराव टेस्ट असतील, त्याचबरोबर वेळोवेळी संपूर्ण जो काही सिलेबस आहे, तो सिलेबस तुमच्या पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी स्पेक्ट्रम अकॅडमी निश्चितपणे घेईल. आता चला तर या ठिकाणी काय आहे, आपण काय विचार करणार आहोत, मग आपण छोटासा एक घटक अभ्यासणार आहोत, तो आहे वर्णविचार. वर्णविचाराच्या संदर्भात विचार करत असताना आम्ही त्यालाच काय म्हणतो, वर्णमाला. त्यालाच काय म्हटलं जातं, मुळाक्षरे. आता हा भाग अभ्यासत असताना तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे, पहा वर्णविचार. आता वर्णविचाराच्या संदर्भात मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, काय सांगितलं पहा, की मानवाच्या तोंडावाटे असंख्य ध्वनी बाहेर पडतात, ध्वनी बाहेर पडतात. त्यातील त्यातील ठराविक ध्वनींचीच काय बनत असते, भाषा बनत असते. मग मानवाच्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणायचं, वर्ण. अनेक वर्ण ठराविक क्रमाने एकत्र आले की काय तयार होतो, अर्थपूर्ण शब्द तयार होतो. अर्थपूर्ण शब्द तयार होतो. मग मित्रांनो, दबक म्हटल्यानंतर लक्षात येईल का, दबक म्हटल्यानंतर लक्षात येईल का, नाही येणार. तर आपल्याला काय म्हणावं लागेल, मग इथं आपल्याला म्हणावं लागेल बदक. पहा, रपवत म्हटल्यानंतर लक्षात येणार आहे का, नाही. काय म्हणावं लागेल, करवत म्हणावे लागेल. म्हणजे याचा अर्थ असा की वर्णांना ठराविक क्रम दिल्यानंतर, अक्षर ठराविक क्रमाने मांडल्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार होतो. आणि अर्थपूर्ण शब्द समूहाला काय म्हणायचं, काय म्हणायचं, तर वाक्य असे म्हणतात. आता अर्थपूर्ण शब्द समूह बर का, अर्थपूर्ण शब्द समूह. आता अर्थपूर्ण शब्द समूह याचा अर्थ मी जर म्हटलं, जड समीर गेला आज लवकर घेऊन दप्तर, दप्तर शाळेत, दप्तर शाळेत. आता पहा, हे तुमच्या समोर शब्द आहेत की नाही, आहे ना, शब्द आहेत, बरोबर आहे ना. आता या शब्दांचा जर विचार केला तर याचा योग्य पद्धतीने अर्थ लागतो का, नाही. मग आता तुम्हाला काय म्हणावं लागेल, हे पहा इथं, आज, हे इथं लिहिलं आज, दुसरा घेतला समीर, नंतर जड दप्तर, जड दप्तर घेऊन लवकर, लवकर शाळेत, शाळेत, आणि हे काय आहे, गेला, शाळेत गेला. आता पहा कसं लक्षात येतंय तुमच्या, की आज समीर जड दप्तर घेऊन शाळेत गेला. म्हणजेच शब्दांना देखील ठराविक क्रम द्यावा लागतो. ज्या वेळेस आपण शब्दांना ठराविक क्रम देतो त्याच वेळेस अर्थपूर्ण वाक्य तयार होतं. मग आता सगळ्यांच्या लक्षात आलं की आज समीर जड दप्तर घेऊन लवकर शाळेत गेला, बरोबर लक्षात येतं ना. आणि म्हणून मित्रांनो, अशा पद्धतीनं या ठिकाणी भाषेचे जे काही इत्थंभूत ओळख वगैरे आहे त्या ओळखीच्या संदर्भात विचार करत असताना, आता पहा, मानवाच्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात. अनेक वर्ण ठराविक क्रमाने एकत्र आल्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार होतो. अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य म्हणतात. आणि मग 4-5 वाक्य एकत्र आले की काय तयार होतो, परिच्छेद तयार होतो. 5-6 किंवा 2-4 परिच्छेद एकत्र आले तर काय तयार होतो, उतारा तयार होतो. 2-4 उतारे एकत्र आले काय तयार होतो, लेख तयार होतो. आणि अनेक लेख एकत्र आल्यानंतर काय तयार होतं, पुस्तक तयार होतं. म्हणजे पहा, आता तुमच्या लक्षात येईल काय, पुस्तक, पुस्तकामध्ये असतात लेख, लेखामध्ये असतं उतारा, उतार्यामध्ये असतात परिच्छेद, परिच्छेदामध्ये असतात वाक्य, वाक्यामध्ये असतात शब्द, शब्दामध्ये असतात वर्ण, आणि वर्णामध्ये काय असतात, मूलध्वनी. मग ही जी काही आपली भाषा आहे या भाषेच्या संदर्भात विचार करत असताना इसवी सन 1272 ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. त्याच्यामध्ये एक उल्लेख केलेला आहे, माझी मराठीची बोलू कौतुके अमृतातेही पैजेशी जिंके. माझ्या मराठीमध्ये इतका गोडवा आहे, इतकी सुंदरता आहे
या ठिकाणी किंबहुना ती काय करील, अमृताला देखील लाजवील. आणि मग या मराठी भाषेचा जो काही वर्ण विचार आहे, या वर्ण विचाराच्या संदर्भात विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, पहा, अक्षर. आता अक्षराच्या संदर्भात विचार करताना अक्षर, म्हणजे नाही, शर म्हणजे नाश न पावणार. आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या ज्या काही खुणा आहेत, आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या ज्या काही खुणा वगैरे आहेत, त्या खुणा म्हणून अक्षरांना काय म्हटलं जातं, ध्वनिचिन्ह. आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा म्हणून अक्षरांना ध्वनिचिन्ह म्हणतात. आता ध्वनींचे जे काही चिन्ह वगैरे आहे, क, ख, काय असेल ते. आता याचा जर विचार वगैरे केला तर आपली जी काही मराठी भाषा वगैरे आहे, या मराठी भाषेचा विचार करत असताना आधुनिक मराठी वर्णमाला ही एकूण 52 वर्णांची आहे. किती वर्णांची आहे, 52. आता इथं पावर का मी तुम्हाला मुद्दा म्हणून एक प्रश्न विचारतो. आता तुम्हीच मला सांगा की खालीलपैकी काय महाप्राण वर्ण कोणता आहे. खालीलपैकी परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे बरं का. प्रश्न असा विचारलेला आहे, हा, तर प्रश्न असा विचारलेला आहे, खालीलपैकी महाप्राण वर्ण कोणता. कोणता महाप्राण वर्ण कोणता. महाप्राण ओळखा, महाप्राण ओळखा, अशा प्रकारचा प्रश्न विचारला. आणि खाली तुम्हाला पर्याय दिले, ए क, बी च, सी ट आणि डी दिला. काय दिला, डी. इथं डी दिला की घ. आता तुम्हाला महाप्राण ओळखायचा आहे, बरोबर आहे ना. आता महाप्राण ओळखायचा म्हटल्यानंतर तुम्हाला माहित पाहिजे की ही जी काही आपली मराठी भाषा आहे, या मराठी भाषेमध्ये जी काही 34 व्यंजन आहेत, त्या 34 व्यंजनांमध्ये ज्या व्यंजनांच्या शेवटी ह येतो, ह रे हत्तीचा ह येतो, त्याला काय म्हणायचं, महाप्राण. ओळखण्याची खूण तुम्हाला सहजपणे आपण आपल्या ज्याला आपण ट्रिक्स म्हणतो, तर मराठी इंग्रजी स्पेलिंग लिहिताना एच येतो, त्याला अपवाद पण आहे स आणि च. परंतु इथं पहा, तुमच्या लक्षात येईल जी एच, म्हणजे या ठिकाणी घ काय आहे, महाप्राण आहे, आणि बाकीचे काय आहेत, अल्पप्राण आहेत. म्हणजे अशा पद्धतीचे जे काही प्रश्न वगैरे आहे, ते प्रश्न येण्यासाठी तुम्हाला हे वर्ण विचार शिकणं गरजेचं आहे. आता आधुनिक मराठी वर्णमाला ही एकूण किती वर्णांची आहे, 52 वर्णांची आहे. किती वर्णांची आहे, 52 वर्णांची आहे. कारण शासन जो निर्णय वगैरे होता 6 नोव्हेंबर 2009 नुसार महाराष्ट्र शासनाने अ आणि अ, कारण मराठी भाषेवरती इंग्रजी भाषेचा प्रभाव पडलेला आहे, किंबहुना सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जवळजवळ 40% शब्द आपण इंग्रजी बोलत असतो. डॉक्टर, ऑगस्ट, ऑक्टोबर, कॅट, मॅट, बॅट, रॅट यासारखे शेकडो शब्द आपण सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या बोलीभाषेमध्ये वापरत असतो. आणि म्हणून या ठिकाणी भाषा अभ्यासक डॉक्टर अरविंद मंगळूरकर यांनी काय केलं, अ आणि अ हे जे काही दोन आदत्त स्वर आहे, हा आदत्त स्वर म्हणून त्याचा मराठी भाषेमध्ये समावेश करावा, असं समीक्षण, निरीक्षण, परीक्षण करून शासनापुढे त्यांनी काय केलं, आग्रह धरला. आणि मग महाराष्ट्र शासनाने 6 नोव्हेंबर 2009 नुसार अ आणि अ या दोन आदत्त स्वरांना काय केलं, मान्यता दिली, की त्याचा स्वीकार केला. आणि म्हणून आधुनिक मराठी वर्णमाला ही एकूण 52 वर्णांची झाली. 6 नोव्हेंबर 2009 पूर्वी ती 50 वर्णांची होती. आणि आपलं जे काही पारंपरिक प्राचीन साहित्य आहे, त्या प्राचीन साहित्यानुसार मराठी वर्णमाला ही 48 अक्षरांची वर्णमाला आहे. आता नीट लक्षात घ्या, याच्यामध्ये देखील तुम्हाला मुद्दे लक्षात घ्यायचे आहे की 6 नोव्हेंबर 2009 पासून मराठी वर्णमाला ही एकूण 52 वर्णांची आहे. 6 नोव्हेंबर 2009 पूर्वी ती 50 वर्णांची होती. आणि पारंपरिक जे काही प्राचीन साहित्य आहे, त्या प्राचीन साहित्यानुसार ती 48 अक्षरांची वर्णमाला आहे, बरोबर आहे ना.
आणि मग याचा विचार जर केला तर हा विचार करत असताना आता तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे असं की पहा, आता या वर्णमालेचा जर विचार वगैरे केला तर हे जे काही 52 वर्ण आहे या 52 वर्णांची इथं प्रकार दिलेले आहेत. पहा, या प्रकाराच्या संदर्भात विचार करत असताना इथं एक पहिला जो काही प्रकार वगैरे आहे तो आहे स्वरांचा. मग मराठी वर्णमालेमध्ये दुसरा प्रकार काय आहे? स्वरादी. तिसरा प्रकार काय आहे? व्यंजने. आणि चौथा प्रकार काय आहे? विशेष संयुक्त व्यंजने. विशेष संयुक्त व्यंजने. आता याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, मी इतक्यातच तुम्हाला सांगितलं, आधुनिक मराठी वर्णमाला ही एकूण 52 वर्णांची आहे. या 52 वर्णांमध्ये काय आहे? 14 स्वर. अ पासून या ठिकाणी औ पर्यंत. मग 10 नंबरला काय आहे? ए. आणि 13 नंबरला कोणता आला उच्चार स्थानानुसार? अ. स्वरादींची संख्या किती आहे? 2 आहे. त्यानंतर व्यंजनांची संख्या क पासून ल पर्यंत किती आहे? 34. आणि विशेष संयुक्त व्यंजने सबनिसांनी आणलेले क्ष आणि ज्ञ असे 2 झाले. मग तुमच्या लक्षात घ्यायचंय तुम्हाला 14 आणि 2 किती झाले? 16. 16 आणि 34 किती झाले? 50. 50 आणि 2 किती झाले? 52. तर हे जे काही 52 वर्ण वगैरे आहे या 52 वर्णांचा स्वर, स्वरादी, व्यंजने आणि विशेष संयुक्त व्यंजने असा आपण अभ्यास करणार आहोत. आता एकदा तर परीक्षेला असा प्रश्न विचारला होता, अक्षरांचे प्रकार. अक्षरांचे प्रकार किती आहे? 4. आता 4 कोणते लक्षात घ्या. एक काय आहे? स्वर. दुसरं काय आहे? स्वरादी म्हणजे अम आणि आहा म्हणजे अनुस्वार आणि विसर्ग. आणि त्यानंतर काय आहे? व्यंजने. स्वर 1, अनुस्वार 2, विसर्ग 3 आणि व्यंजने किती झाले? 4. म्हणजे अक्षरांचे प्रकार 4 वगैरे आहेत. मग त्याच्यामध्ये आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत? इत्थंभूत जो काही भाग वगैरे आहे त्या भागाचा विचार करत असताना आतापर्यंत तुम्ही 12 खडी म्हणत होता, बरोबर आहे ना? पण आता जी काही 14 खडी बनलेली आहे त्या 14 खडीचा याच्यामधून आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता व्यंजनात काय मिसळलं जातं? स्वर मिसळला जातो. व्यंजनात स्वर मिसळला जातो. जसं या ठिकाणी काय केलं? क चा काय केला? पाय मोडला, कारण हे हलंत आहे. आणि मग त्याच्यामध्ये काय मिळवला? अ. मग काय तयार झाला? क तयार झाला, बरोबर आहे ना? मग आता या 14 खडीचा जर विचार वगैरे केला तर 14 खडीमध्ये नीट पाहून घ्या, व्यंजनात स्वर मिसळून अक्षर बनते. आता प्रत्येक व्यंजनात 12 स्वर आणि 2 स्वरादी यांचे चिन्ह मिळून काय झालेलं आहे? प्रत्येक व्यंजनामध्ये इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, पहा काय प्रत्येक व्यंजनात 12 स्वर व 2 स्वरादी यांची चिन्हे मिळून आपण 14 अक्षरे तयार करतो, त्यांना आपण काय म्हणतो? 14 खडी. पहा, हे वर्ण आहे अ, आ, ई, उ, ए, ए. आता हा 10 नंबरचा आहे. त्याच्यानंतर हा 10 नंबर आहे. आई, ओ, अ. हा किती नंबर आहे? या ठिकाणी 13 नंबर आहे. 14, 15 आणि 16. आता इथं जर तुम्ही लक्षात घेतलं तर वर्णांना वर्ण ही वर्णाची काय आहे? चिन्ह आहे. चिन्ह. मग हा काना आहे, ही पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, पहिला उकार, दुसरा उकार, एक मात्रा, दोन मात्रे, नंतर ए, दोन मात्रे आहे, काना दोन मात्रे, त्याचबरोबर अ, त्याच्यानंतर हे काना दोन मात्रे आहे, हा काना एक मात्रा, काना दोन मात्रे, अनुस्वार आणि हा विसर्ग. मग 14 खडी कशी तयार झाली? पहा, हे व्यंजन, व्यंजनामध्ये काय मिसळला जातो? स्वर. स्वर पहा, आता नीट लक्षात घ्या. क क क क क 3 4 5. पहा, ही हलंत दाखवलेली आहे. हलंत म्हणजे स्वराशिवाय. ही कशी आहेत? स्वराशिवाय आहेत. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वर नाही. आता मग याच्यामध्ये काय मिळवलं? हे स्वर चिन्ह. स्वर चिन्ह मिळवल्यानंतर मग काय झालं? हा स्वर टाकला, स्वराचं हे चिन्ह. मग 14 खडी तयार झाली. क, का, की, कु, के, क्या, कै, को, कौ, कम आणि कहा. म्हणजे काय कसं आहे थोडक्यात काय?
व्यंजने व्यंजनही हलंत असतात. त्याच्यामध्ये स्वर मिसळला जातो. त्याला स्वर चिन्ह दिले जातात. स्वर चिन्ह दिल्यानंतर त्याची काय बनत असते? 14 खडी बनत असते. मग त्याच्यामध्ये आकार, इकार, उकार, रफार, अनुस्वार, विसर्ग अशी वेगवेगळ्या प्रकारची चिन्ह लागत असतात. बरोबर आहे ना? आणि मग याचा जर विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना आता तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. पहा, आता स्वर. आता स्वरांच्या संदर्भात विचार करत असताना इथून पुढे स्वर म्हणजे काय? स्वरांचे मुख्य प्रकार कोणते? मग स्वर हे स्वतंत्र का असतात? त्याचबरोबर त्याच्यामध्ये स्वरांचा उच्चार करताना त्याची वैशिष्ट्ये कोणती आहेत? त्याचबरोबर ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर, सजातीय स्वर, विजातीय स्वर, त्याचबरोबर तत्सम स्वर, इंग्रजी स्वर अशा पद्धतीने 10 टप्प्यामध्ये जे काही स्वरांचं वर्गीकरण आहे त्या स्वरांच्या वर्गीकरणाचा. त्याच्यानंतर आपण पुढे विचार करणार आहोत ते म्हणजे स्वरादींचा आणि स्वरादी नंतर व्यंजने. थोडक्यात मला सांगायचं म्हणजे काय? तर स्वरांच्या संदर्भात विचार करत असताना स्वरांना संस्कृत भाषेमध्ये अच का म्हणतात? त्यांना विवृतच का म्हणतात? या सगळ्या भागाचा आपण या ठिकाणी इत्थंभूत अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की खास स्पेक्ट्रम अकॅडमीने ऑनलाईन प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी आणलेला आहे. आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना या ठिकाणी हक्काची मानासन्मानाची प्रतिष्ठेची भाकरी मिळवलेली आहे आणि खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आपण लवकरच या ठिकाणी ही शिक्षक पात्रता परीक्षेची ऑनलाईन बॅच सुरू करतोय. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी व्हावं आणि आपली हक्काची मानासन्मानाची प्रतिष्ठेची भाकरी मिळावी. तुमचा इत्थंभूत सर्व विषयांचा सिलेबस पूर्ण केला जाईल. त्याचबरोबर सराव टेस्ट आहे. तसेच तुम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या पीडीएफ मार्फत नोट्स देखील दिल्या जातील. तसेच तुमच्या कोणत्याही प्रकारच्या शंका असल्यास या ठिकाणी स्पेक्ट्रम अकॅडमीचा नंबर आहे. त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. तुमच्या अगदी परीक्षेच्या संदर्भात असतील, क्लासच्या संदर्भात असतील, विषयाच्या संदर्भात असतील, नोटच्या संदर्भात असतील, कोणत्याही प्रकारची शंका तुम्ही विचारू शकता. या ठिकाणी स्पेक्ट्रम अकॅडमीचे संबंधित जे काही व्यवस्थापक वगैरे आहे ते सर्व प्रकारच्या तुमच्या अडचणी सोडवतील आणि म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कोर्समध्ये सहभागी व्हावं, इतरांनाही निमित्त वगैरे बनावं. स्पेक्ट्रम अकॅडमी सदैव तुमच्या पाठीशी आहे. मी परमेश्वराला देखील विनंती करेल, सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार्य अभिवादना, सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार्य अभिवादना. तिमिरातून तेजाकडे प्रभूने आमच्या जीवना, तिमिरातून तेजाकडे प्रभूने आमच्या जीवना. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि तुमच्यासारखे जे काही इतर विद्यार्थी अभ्यास करतात त्यांनाही सांगा आणि लवकरात लवकर ही शिक्षक पात्रता परीक्षेची बॅच जॉईन करा. धन्यवाद. हॅपी थॉट्स. पुन्हा भेटूया अशाच प्रकारचा नवीन घटक, नवीन ट्रिक्स घेऊन पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. हॅपी थॉट्स. टेक केअर. थँक्स.